नमस्कार मंडळी, आपण आता बनवणार आहोत नूडल्स. रेस्टॉरंट टाईप नूडल्स बनवणार आहोत. आता तुम्ही याची रेसिपी बघू शकता. त्याचे साहित्य अशा प्रकारे तुम्ही जर बनवले, तुमच्या लहान मुलांना खूप घरच्या घरी आवडेल. कमी साहित्यात टेस्टी असे नूडल्स तुम्ही बनवून बघा घरी. लहान मुलं खूप आवडीने खातात आणि घरी बनवलेले एकदम पौष्टिक होतात. त्याच्यात आपण घरचे मसाले सर्व टाकतो, त्यामुळे घरचे नूडल्स खूप छान असतात. त्याच्यासाठी आणायचं आहे हे पॅकेट नूडल्सचं, व्हेज हक्का नूडल्स. कांदा कट करून घ्यायचा आहे उभा चिरून. कोबी कट करायचा आहे अशा लांब लांब पद्धतीने. आणि शिमला मिरची कट करायची आहे. लसूण असं कट करायचं आहे. हॉट चिली रेड चिली सॉस, रेड हॉट चिली, सोया सॉस आणि नूडल्स मसाला आणि टोमॅटो केचप इत्यादी साहित्य. एकदम कमी साहित्यात होणारे नूडल्स. आता आपण हे अशा नूडल्स आहे ना, पहिले उकळून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने 10 मिनिटं उकळून घ्यायचे आहे गरम पाण्यात, आणि थंड पाण्याने त्याच्यावर टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने होतात. तेल गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिले आपण लसूण टाकून घेतलं आहे. त्यानंतर लसूण थोडंसं लाल झाल्यानंतर कांदा टाकून घेऊया. कांदा व्यवस्थित छान परतवून घ्यायचा आहे 5 मिनटं. बघू शकता अशा पद्धतीने कांदा परतला आहे. त्यामध्ये आता शिमला मिरची टाकायची आहे. शिमला मिरची आपण 2 घेतली आहे. मोठ्या साईजच्या 2 शिमला मिरची. कोबी घेतला आहे. आपल्या आवडीनुसार कोबी आपण कमी जास्त करू शकतो, पण कोबी लहान मुलं खात नाही, शिमला मिरचीसुद्धा खात नाही. त्यामुळे आपण कोबी शिमला मिरची अवश्य टाकायची. त्याच्यानंतर 2 मिनटं त्याच्यावर झाकण ठेवायचं. झाकण ठेवल्यानंतर अशा पद्धतीने थोडीशी शिजतात ते. तुम्ही बघू शकता. नॉर्मली शिजवायचे आहे याला. त्यानंतर शिजल्यानंतर त्यामध्ये आपण आता हे उकळलेले नूडल्स टाकून घेऊया. तुम्ही बघू शकता असे नूडल्स टाकून घ्यायचे आहे. त्यामध्ये आपल्या अंदाजानुसारच 2 किंवा 3 चमचे टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस 3 चमचे अंदाजे. मला अंदाज येणार नाही, त्यामुळे मी अंदाजे सांगते आहे. 2 किंवा 3 चमचे रेड चिली सॉस. त्यानंतर आपण सोया सॉस 2च चमचे टाकायचा आहे, थोडासा कमीच टाकायचा. अजून नूडल्स मसाला 1 पॅकेट 10 रुपयेवाला कोणत्याही दुकानात तुम्हाला भेटून जातं, किराणा दुकानामध्ये. ते पूर्ण टाकून घ्यायचं आहे एका पॅकेटला पूर्ण. नूडल्सचं पावशेरचं पॅकेट आहे ते. अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण एकदम हलवून घ्यायचं आहे. हलवण्यासाठी थोडंसं वेळ लागतो, पण छानपैकी हलवायचं आहे. गॅस एकदम फास्ट करायचा आहे. त्याच्यासाठी स्लो गॅसवर नाही करायचा. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने एकदम छान टेस्टी. तुम्ही आता तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असं इतकी छान पद्धतीने असे नूडल्स बनवून तयार झाले आहेत. अशाच पद्धतीने सगळ्यांनी करून बघा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. बघू शकता किती छान नूडल्स झालेले आहेत, एकदम टेस्टी. तुम्हाला अजून तिखट पाहिजे असेल तर तुम्ही अजून त्याच्यात लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकता. पण अशाच पद्धतीने सर्व बनवा.